नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा संदेश देण्याचा प्रयत्न केला, की श्रीमंत मित्र किंवा श्रीमंत नातेवाईकांकडून पैशाची अपेक्षा करू नये. त्याच्यामुळे तुमचे संबंध कायमचे तुटतील, किंबहुना तुम्हाला अपमान सहन करावा लागेल आणि बऱ्याचशा मनस्तापातून तुम्हाला जावं लागेल. त्याच्यामुळे ते टाळलेलेच बरे. अजून पण असे काही प्रकार बघितले मी मित्रांचे, जे तुम्हाला असं दाखवतील ते फार तुमच्या जवळचे आहेत. आणि जेव्हा तुम्हाला आर्थिक अडचण येईल किंवा कुठलीही अडचण आली, आता आपण आर्थिक अडचणाबद्दल बोलू, की तुम्हाला समजा उदाहरणार्थ एक ₹50,000 ची गरज लागली आणि तुम्ही ह्या मित्राकडे गेले. तो तुमचा जवळचा मित्र आहे म्हणून तुम्ही त्याला सांगितलं, अशी-अशी अडचण आहे, तुझ्याकडे जर पैसे पडून असतील तर मला दे, मी तुला परत करतो. तर त्याच्याकडे पैसे असून सुद्धा तो तुम्हाला देणार नाही. तो तुम्हाला विचारेल, की तुझ्याकडे तारण ठेवायला काय आहे का? तुम्ही त्याला म्हणाल, की "अरे, माझ्याकडे तारण ठेवायला जर काय असलं असतं, ते मी स्वतःच पैसे घेतले असते ना. तुझ्याकडे कशाला आला असतो आणि मला फक्त काहीच काळासाठी पैसे हवेत आणि मी परत करेल तुला. तुझ्याकडे असतील तर सांग, नाहीतर मी दुसरीकडे प्रयत्न करतो." तो तुम्हाला म्हणेल, "अरे, मी तर नाही देऊ शकत, पण मी तुला कुठून तरी व्याजाने पैसे अरेंज करून देऊ शकतो." मग तुम्ही त्याला म्हणता, "अरे, मी बरेच ठिकाणी प्रयत्न केले, तिथं पण तारण काही ठेवत असाल तर पैसे भेटेल." असे ते म्हणाले मला. म्हणून मी तुझ्याकडे आलो आणि अजून पण काही मित्रांकडे चौकशी करतोय. पण पैशाची काही व्यवस्था होत नाही आणि मी फार कठीण अडचणीत सापडलेलो आहे. तर हा मित्र काय करेल, तुम्हाला म्हणाल, "ठीक आहे, मी काहीतरी करतो आणि तुला सांगतो मी." आणि काही तासांनी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी तो तुम्हाला बोलवून घेईल. त्याच्या एका मित्राला बोलवून घेईल आणि तो म्हणेल तुला, की "हा तुला व्याजाने पैसे देईल." ठीक आहे. पण तू काही तारण ठेवत नाहीस म्हणून तुला तो अ, जरा जास्त व्याज द्यावा लागेल. त्याला चेक आणि स्टॅम्प पेपर दे, तो तुला पैसे देईल आणि तो तुम्हाला तिथून पैसे मिळवून सुद्धा देईल. पण ह्याचं मागचं जे गुपित आहे, आता मी तुम्हाला सांगतो, की त्यांनी काय केलं. त्यांनीच त्या मित्राला पैसे दिले, तुम्हाला व्याजाने देण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी त्यांनी ही संधी साधूपणा केला आहे आणि त्यात व्याजाने तुमच्याकडून पैसेसुद्धा कमवले, तुमची मदत केली म्हणून तुम्हाला दाखवलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुमच्याकडून पार्टीसुद्धा घेतली, की तुमची अडचण मी दूर केली आणि दर महिन्याला तुमच्याकडून तो व्याज पण खाईल. त्या मित्राला मध्ये टाकून त्याला पण काहीतरी चिरीमिरी देईल. तर मित्रांनो, अशा मित्रांकडून सावध राहा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला हा मेसेज आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. थँक यू.